बारीक तार बोलला आपण। आता हा तार जो आहे हा किती नंबरचा आहे, किती गेजचा आहे, हा एक सिंगल वायर पकडला। आता ह्या वायरचा आपल्याला गेज मोजायचा आहे। काय मोजायचा आहे? गेज। आता या तारेचा आपल्याला गेज मोजायचा आहे। तर हा जो गाल्यामध्ये जाईल पहिले टाकायचा, तर हा 31 नंबर 30 मध्ये जात आहे का? नाही जात आहे। जात आहे का? नाही। तर हा जे आहे 27 सेंसर ते कमी आलो 0. ते पलटून लावा सर, पलटून हे पलटून घ्या ना, तिकडून रेटिंग घ्या। हा 31 नंबर आहे, याच्यामध्ये नाही गेला, बरोबर आहे। तर हे 30 याच्यामध्ये हा वायर परफेक्ट गेला, 29 नंबर मध्ये परफेक्ट गेला, बरोबर आहे। या 29 मध्ये हा सरळतेने गेला। आपल्या 30 नंबर मध्ये नाही जात आहे। 30 नंबर मध्ये जात आहे का? नाही। 29, तर हा समजायचा की हा वायर 29 नंबरचा आहे। लक्षात आलं? जर गेज तर जसा या मोटरमध्ये तुम्ही वायर काढाल, तर मोटरमध्ये वायर काढल्यानंतर त्याच्यावर इन्सुलेशन असते, तर त्या इन्सुलेशनला जाळून टाकायचं। पहिले टाकायचं ज्या गाल्यामध्ये जात नाही, बरोबर आहे। आणि मग दुसऱ्या गाल्यामध्ये गेला तर समजून टाकायचं की ज्या गाल्यात गेला तो सरळतेने त्या गाल्याचा तो वायर गेज आहे। लक्षात आला? तर ह्याप्रमाणे हे जे जेट वायर गेज जे आहे, SWG जे वायर गेज आहे, या प्रकारे आपण 36 नंबरपर्यंत वायरचा गेज मोजू शकतो। आणि आपल्या वाइंडिंगमध्ये जास्त तर 36 नंबरपर्यंतच वायरची वाइंडिंग केली जाते। त्याच्यानंतर 37, 38 जे छोटे जे खिलौण्यामध्ये जे मोटारी येतात, जे छोटे खिलौण्यामध्ये जे DC मोटारी येतात का नाही, त्याच्यामध्ये मग 37, 38 नंबरचे वायरना ते केलेले असते। पण आपल्याला जनरली जे पंखे मोटर